हाय हॅलो नमस्कार. मी आपणा सर्वांची लडकी सानिया. तर स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मी आज अशा एका गोष्टीवर बोलणार आहे. आज आहे 22 जुलै म्हणजेच आपल्या दादांची जयंती. तर पहिल्यांदा तर मी सांगेल की 28 जानेवारी हा आपल्या महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला होता की दादांचं विमान सकाळी 8 वाजता कोसळतं आणि त्यात दादा अपघाती मृत्यू पावतात. ही बातमी खरंच अख्ख्या महाराष्ट्रासाठी ते बोलतात ना, मन हेळवून टाकणारी अशी झाली होती की महाराष्ट्रासाठी तो काळा दिवस म्हणून आपण मानतो की दादा आपल्यापासून दूर गेले. खरंच तर ह्या गोष्टीवर कोणाचाही विश्वास बसला नव्हता, कारण आपण एक भाग गमावला. आणि खरं सांगायला गेलं तर त्या नेत्यासारखं, आपल्या भागासारखं असं कोणीच होऊ शकत नाही. किती पिढ्या येतील, किती पिढ्या जातील, पण दादांसारखं व्यक्तिमत्व लाभणं हे अशक्यच. फक्त बारामतीकरांच्याच मनात नाही, तर आपल्या अख्ख्या महाराष्ट्राच्या मनात घर निर्माण करून गेला असा एकच नेता होऊन गेला, म्हणजेच आपले अजितदादा. म्हणायला गेलं तर 28 जानेवारी सकाळी जेव्हा दादांचं विमान पडलं, त्या दिवशी आमचा पेपर होता. पण ही गोष्ट खरं वाटली नव्हती की असं दादांसोबत होऊ शकतं. दादांना त्या अवस्थेत आपण बघूच शकत नाही. पण ही गोष्ट जेव्हा सत्य कळालं, ह्या गोष्टीमागचं सत्य आहे की ही गोष्ट खरीच आहे, तर प्रत्येकाचा आक्रोश हा अत्यंत वेदनादायक होता. कारण दादा जाणं आपल्यापासून, आपण दादांना गमावलं, ह्याचं दुःख प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या मनात आहे. दादा, तुम्ही आज आमच्यामध्ये नाही, पण तुमचं प्रेम कायम आमच्यासोबत आहे आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आम्ही मिस करतो दादा. आणि तुमच्या ह्याच बोलतात ना त्याला, की नेता होणं सोपं असतं, पण प्रत्येकालाच ते प्रत्येकाच्या मनात घर करणं जमत नसतं. दादा, असंच तुम्ही आमच्या मनात आहात आणि कधीच मनातून दूर जाणार नाही. खरंच दादा, नाही म्हणजे तुम्हाला दादा म्हणजे खरंच आपले दादांना विसरणं अशक्यच आहे.